नमस्कार, मी सुवर्णा जोशी. शाळांची मनमानी या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. अर्थात नावावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की आपण या कार्यक्रमात कोणत्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रभरामध्ये 1.5 वर्षापासून आपण सगळे लॉकडाऊनला सामोरे जातोय आणि या पावणे दोन वर्षांमध्ये शाळा जवळजवळ पूर्ण बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण शाळांकडून दिलं जात आहे, पण काही भागांमध्ये ऑनलाईन शिक्षण नेटवर्कमुळे किंवा मोबाईल एक्स्ट्रा घरात नसल्यामुळे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ऑनलाईन शिक्षण सुद्धा सुरू नाहीये. पण असं असलं तरी बहुतांश शाळा पालकांकडून फीसाठी तगादा लावतात. जर फी भरली नाही तर काही ठिकाणी त्या मुलाला शाळेतून काढल्याचे प्रकार सुद्धा पाहायला मिळतात. याच्या बरोबरीने छोटे छोटे प्रश्न अजून आहेतच. ते असे की जरी शाळा सुरू नाहीये तरी सुद्धा गणवेश घ्या, शाळा सुरू नाहीये तरी वह्या पुस्तकं घ्या. अशा प्रकारे आर्थिक संकट अनेक पालकांवर ओढावलेलं आहे. ही शाळांची मनमानी आहे का, हे आज आपण जाणून घेऊया. चंद्रपूर शहरातील नारायणा विद्यालयम या शाळेमध्ये पालक व्यवस्थापन संघर्ष निर्माण झालेला आहे. या शाळेच्या दरवर्षी 15% शुल्कवाढी विरोधात पालक न्यायालयात गेलेले आहेत. शाळेने विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण बंद केलेलं आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश टीसी देणं बंद केलं गेलंय, त्यामुळे पालक संतापले. या विरोधात एकजूट करत पालकांनी चंद्रपूरच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागापुढे नारेबाजी करत थाळ्या वाजवल्या आणि शिक्षण विभागाचा निषेध केला. न्यायालय सरकार यांना न जुमानत नारायणा विद्यालयम या शाळेवर कारवाई व्हावी अशी पालकांची मागणी आहे. मागील काही वर्षापासून नारायणा विद्यालयाने बेकायदेशीरित्या 15% ही शैक्षणिक शुल्कात दरवर्षी वाढ केलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार कुठलीही शाळा ही दरवर्षी 15% किंवा कुठल्याही पर्सेंटमध्ये शाळा फी वाढ करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार कोणतीही शाळा दर 3 वर्षातून एकदा म्हणजे 7 ते 15% पर्यंत कार्यकारी पालक शिक्षक संघटनेच्या अप्रुव्हल नंतर ही मान्यता देऊ शकते. पण नारायणा विद्यालयाने आजपर्यंत कधीही TPTA म्हणजेच कार्यकारी पालक शिक्षक संघटनेची स्थापना केली नाही. आणि त्यांनी केलीही असेल तरी कुठल्याही पॅरेंट्सला माहिती नाही की आमचे पालक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी कोण आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट, दरवर्षी जी 15% फीज वाढ केली जाते त्याच्या विरोधात आम्ही नागपूर हायकोर्टामध्ये याचिका पण दाखल केली आहे. त्यांनी फीज शैक्षणिक शुल्क न भरल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन आहे हे बंद केले आहे. 16 जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत आणि मुलांचे फीज न भरल्या या कारणामुळे त्यांनी ऑनलाईन एज्युकेशन बंद केले आहेत. आमच्या ज्यांना पालकांना तिथून TC काढायची आहे त्यांच्या TC अडवून ठेवल्या आहेत. ज्यांना बोनाफाईड पाहिजे इतर कार्यालयीन कामं करतात ते बोनाफाईड त्यांनी अडवले आहेत. तसेच मुलांच्या गुणपत्रिका म्हणजेच रिझल्ट पण त्यांनी अडवून धरलेले आहेत. मुलांचं शिक्षण रिझल्ट थांबवलं गेलेलं होतं. रिझल्टसुद्धा आम्हाला दाखवले गेलेले नाही. त्यानंतर आता मुलांना प्रमोटसुद्धा केलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये सुद्धा फरक हा झालेला आहे, विशेषतः की काही मुलांचे ज्या मुलांचे पैसे भरलेले आहेत त्या मुलांना त्यांनी ऑनलाईन क्लास सुरू केलेले आहे आणि ज्या मुलांचे पैसे भरलेले नाही आहेत त्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण पूर्णपणे बंद करून ठेवलेले आहे. आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे की प्रत्येक मुलगा अरे माझा क्लास सुरू आहे, एकमेकांना सांगून माझा क्लास सुरू आहे ते सांगून मुलं डिप्रेशनमध्ये चाललेले आहे. जो बच्चों के एजुकेशन शुरू है, जो पढ़ रहे हैं वो तो ठीक है, लेकिन जिन बच्चों के एजुकेशन बंद है वो निराशा के गर्त में है, भारी डिप्रेशन में है. और माता पिता से अपने कहते हैं कि अब हमारा क्या होगा, हमारे भविष्य का क्या होगा. और अगर ऐसे निराशा के गर्त में डिप्रेशन के तहत अगर उन्होंने कोई गलत कदम उठा लिया, कोई आत्मघाती कदम उठा लिया, तो उसकी जवाबदारी किसकी रहेंगी? राज्य सरकार की रहेंगी, शिक्षणाधिकारी की रहेंगी या स्कूल मैनेजमेंट की रहेंगी? हम जब भी हम पेरेंट्स स्कूल में जाते हैं बात करने के लिए, हमको स्कूल मैनेजमेंट की तरफ से कोई फेवर नहीं मिलता है. इवन वो हमको स्कूल के अंदर भी अलाउ नहीं करते. जो उनका मेन गेट है उसको लॉक कर देते हैं, हमको स्कूल के अंदर बाहर ही रखते हैं. फीस वाढीव देत असताना आम्ही अजूनपर्यंत त्यांना एकही शब्द विचारला नाही. आज परिस्थिती अशी आहे की कोविडमुळे आम्हाला आमचं पोट भरणं मुश्किल झालेलं आहे, आमच्या मुलांना पोचणं मुश्किल झालेलं आहे. त्याकरिता आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि तेच रिक्वेस्ट आम्ही शिक्षणाधिकाऱ्याला केली. आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनं दिले, शिक्षण मंत्र्याला निवेदनं दिले, डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन नागपूर त्यांना निवेदनं दिले. आम्ही प्रत्यक्ष भेटलो.
परंतु आम्हाला कोणताही न्याय मिळालेला नाही. कोणत्याही जिल्ह्यातल्या कोणत्याही शाळेला विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणापासून वंचित करता येणार नाही. जर वंचित करताना दिसले तर त्या शाळेची नियमानुसार त्याच्यावर कारवाई करण्याची शिफारस या कार्यालयातर्फे नक्की केली जाईल आणि ही शिफारस ही कठोर कारवाई करण्याबाबतच आमची आणि शासनाची भूमिका आहे. तर आपण आता बघणार आहोत चंद्रपूर शहरातील व्यावसायिक विवेक जोगी. गेली 1.5 वर्ष कोरोना काळ सुरू असल्याने त्यांना व्यवसायात आर्थिक अडचणी आलेल्या आहेत. विवेक जोगी यांना 2 मुली आहेत. या दोन्ही मुली चंद्रपूर शहरातील घुग्गुस मार्गावरच्या नारायणा विद्यालयम या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. कोरोना काळात आर्थिक स्थिती कोलमडल्याने त्यांना शाळेचं शैक्षणिक शुल्क भरण्यास अडचणी आल्या. परिणामी यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून नारायणा विद्यालयम या व्यवस्थापनानं या दोन्ही मुलींना ऑनलाईन शिक्षणाचे पासवर्ड्स देण्यास नकार दिला. शिक्षण हा बालकांचा मूलभूत अधिकार आहे. एकीकडे शाळाबाह्य मुलांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्याकरता शासन प्रयत्नांची शर्थ करत आहे. दुसरीकडे शुल्क न भरल्यानं शाळा व्यवस्थापनानं शिक्षण बंद केल्यानं पालकांपुढे आता मोठाच पेच निर्माण झालाय. ड्युरिंग पॅन्डेमिक काही फायनान्शियल सिच्युएशन खराब असल्यामुळे खूप साऱ्या पॅरेंट्सनी फीज भरलेली नाही. त्याच्यामुळे मागच्या वर्षी सेशन गेल्यानंतर यावेळेस समोरच्या वर्गात प्रमोट करताना नारायणा विद्यालय प्रशासनाने मुलांना समोरच्या वर्गात प्रमोट तर केलेच नाही, त्यातल्या त्यात त्यांनी 16 तारखेपासून जे ऑनलाईन एज्युकेशन चालू केलं आहे ते ऑनलाईन एज्युकेशन ज्या लोकांनी फीस भरलेली नाही त्यांचं बंद केलेलं आहे. आम्हाला गव्हर्नमेंट आणि प्रशासनाकडनं उचित न्यायाची अपेक्षा आहे. आपण चंद्रपूरचे आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांच्याशी सविस्तर या सगळ्याविषयी बोलूया. पण त्याआधी सगळ्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना हे आवर्जून सांगतो की 2 शाळांची प्रातिनिधिक उदाहरणं आम्ही या कार्यक्रमामध्ये तुम्हाला दाखवतोय. त्यातला आत्ता आपण नारायणी विद्यालयम विषयी बोलतो आहोत आणि या नारायणा विद्यालयमने वारंवार आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना या पालकांच्या तक्रारीविषयी विचारलं. त्यांनी आम्हाला उत्तरं द्यायला आमच्याशी बोलायला नकार दिलेला आहे. हैदर यांच्याकडूनच जाणून घेऊया. हैदर, नारायणा विद्यालयम यांच्याकडे तू अप्रोच झाला होतास का? त्यांना या सगळ्या पालकांच्या तक्रारीविषयी विचारलंस का? दरवर्षी 15% शैक्षणिक शुल्क वाढ कुठल्या बेसिसवर केली जाते याविषयी काही उत्तर आलंय का? चंद्रपूर शहराचा लगत जे घुग्गुस मार्ग आहे त्याच्यावर एक नारायण विद्यालय आहेत. या नारायण विद्यालय जे तिथे पालक आणि शिक्षक शाळा व्यवस्थापन यामध्ये गेल्या वर्षभरापासून संघर्ष सुरू आहेत आणि 5 महिन्यापासून नागपूर हायकोर्टाला केससुद्धा आहेत की दरवर्षी 15% शुल्क वाढ केली जाते. आणि या संदर्भात शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांना संपर्क केला तर त्यांनी या संदर्भात कॅमेऱ्यासमोर कोणतीही प्रतिक्रिया देता येणार नाही किंवा देणार नाही या संदर्भात आम्हाला माहिती दिली. एकंदरीत 15% शुल्कवाढ असो किंवा इतर शाळा शुल्क आणि त्याच्यासोबतच महत्त्वाची गोष्ट पालकांनी सांगितली की पुस्तकं आणि वह्यासुद्धा शाळेतूनच घ्यावं लागतं आणि या व्यतिरिक्त इतर जे फीज आहेत त्याही भरावे लागतात. म्हणजे एकंदरीत आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. एज्युकेशन ऑनलाईन असलं तरी फीज मात्र पूर्ण घेतली जात आहेत आणि जे पालक फीज भरत नाही आहेत त्यांना मेसेज केले जात आहेत किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगलं जातं की तुम्हाला आम्ही ग्रुपमधून काढून टाकू किंवा त्यांचं जे ई-टॅप ॲप्लिकेशन आहे तो ॲप्लिकेशन बंद केलं आहे. पुढच्या वर्गात प्रवेश देणंही बंद केलं आहे. शासनाचा नियम आहे की 1 ते 8 या विद्यार्थ्यांना प्रमोट केलं जावं, पुढच्या वर्गात पाठवलं जावं. पण अशा या नियमांना सुद्धा ते पायदळी तुडवत आहेत. हा जो विद्यालय प्रशासन आहे तो अतिशय अरेरावीपणाने पालकांशी वागतोय. पालकांनी त्यांच्याजवळ जेव्हा बोलायला जातात तर त्यांना ते बोलत नाही. यासोबतच पालक शिक्षक संघ स्थापन केला गेला आहे की नाही हेही त्यांना माहिती नाही किंवा पालकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातात, फी वाढ असो की इतरतर. पण या संदर्भात पालकांनाही विचारणा करत नाही आणि थेट ते आपले निर्णय घेतात आणि पालकांवर ते निर्णय लादतात. हैदर, हे जे आंदोलन दिसतं आहे, सगळ्या पालकांनी आंदोलन केलं म्हणजे पालकांना सरतेशेवटी आपल्या मुलांकरता रस्त्यावर उतरावं लागलं, तेही या कोरोनाच्या काळामध्ये. पालकांची एक किमान अपेक्षा होती की या कोरोनाच्या काळामध्ये तरी आर्थिक बोजा सहन होणार नाही म्हणून तरी यावर्षी 15% फी वाढ करू नये.
ती सुद्धा दुर्लक्षित केली गेली. या आंदोलनाविषयी काय सांगाल हैदर? महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शाळा प्रशासनाशी पाहिजे बोलण्याचा प्रयत्न केला, पण शाळा प्रशासन त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नव्हतं. म्हणून पालकांना या प्रकारचं पाऊल उचलावं लागलं. जिल्हा परिषद समोर जाऊन थाळ्या वाजवून आंदोलन करण्यात आलं आणि त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. या संदर्भात रीतसर तक्रारही नोंदवून घेतली आहे पोलीस स्टेशनला की शाळा प्रशासन त्यांच्या संदर्भात त्यांची कोणतीही जी गोष्ट आहे ती ऐकत नाही आहे. अशा प्रकारचा हा मुजोर प्रशासन या पालकांना छळत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आता पालक आणि विद्यार्थी दोन्हीही तणावात आहे की पुढच्या शिक्षणासाठी हे कसं करायचं. पुढील वर्गात प्रवेश नाही आणि त्यामुळे फीज पूर्ण भरायचीच आहे. या अशा प्रकारे ते आता सध्या अडून बसलेले आहे. या आता शिक्षण विभाग किंवा जिल्हा प्रशासन किंवा शिक्षण विभाग याच्या संदर्भात काय नेमकं ॲक्शन घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की आम्ही कडक कारवाई करू, पण गेल्या वर्षभरापासून या संदर्भात तक्रारी होत आहेत, त्यांना सूचित केलं जात आहेत. अगदी बरोबर आहे. मग हैदर, माझा पुढचा हाच प्रश्न होता की जिल्हा प्रशासन असो, स्थानिक प्रशासन असो किंवा शिक्षण विभाग असो, त्यांचं याकडे दुर्लक्ष होतंय काय? कारण सरते शेवटी या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आहे. महत्त्वाची गोष्ट की जे शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे बालकांचं, विद्यार्थ्यांचं असं म्हटलं जातं. असं असलं तर देखील आता मुलं आपल्या पालक जे आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चिंतित आहे, कारण की फीज न भरल्यामुळे त्यांचं शिक्षण थांबवलं जात आहे. अशा संदर्भातल्या तक्रारी शिक्षण विभागाच्याकडे जाऊन सुद्धा ते जाणून दुर्लक्ष करत आहे का असं दिसत आहेत आणि शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे असं दिसत आहे. हैदर, पण जेव्हा या नारायणा विद्यालयमच्या प्रशासनाशी संवाद साधण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तेव्हा तुम्हाला उत्तरं काय मिळाली? म्हणजे कॅमेरावर जरी बोलायला नकार दिलेला असला तरी त्यांनी प्रतिक्रिया काय दिली या सगळ्या संदर्भात? का पालकांना एवढं आंदोलन करावं लागतंय? आम्ही त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. त्यांनी त्या संदर्भात आम्हाला एकच उत्तर दिलं की आमचं ते एक तर कोर्टात सुरू आहे, त्या संदर्भात आम्ही प्रतिक्रिया कॅमेऱ्यात देऊ शकत नाही. आणि ज्या आंदोलन पालकांनी केलेलं आहे शुल्क भरण्यासंदर्भातलं किंवा पुढच्या प्रवेश न देणे, TC थांबवणे किंवा ऑनलाईन एज्युकेशनमध्ये या संदर्भातला जे निर्णय आहे तो आम्ही आमचं पालकातलं बसून आम्ही सॉल्व्ह करू, आम्ही तो विषय सॉल्व्ह केलेला आहे अशा त्यांनी उत्तर दिलं. पण आम्ही कॅमेऱ्यासमोर बोलणार नाही अशाच प्रकारची त्यांची भूमिका होती. बरं, एकच शेवटचा प्रश्न हैदर, या 1.5 वर्षामध्ये पालकांना कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागलं? मग फी भरण्यापासून ते अगदी ऑनलाईन शिक्षणापर्यंत कोणत्या तक्रारी केल्यात त्यांनी आपल्याकडे? कोरोनाच्या काळात आर्थिक बोजा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आता सगळं ऑनलाईन शिक्षण आहे. या ऑनलाईन शिक्षणाचा फीज पूर्ण भरावी लागते आणि फीज भरायला त्यांना सवलत दिली जात नाही. अशा प्रकारचं त्यांचे खूप प्रश्न होते. आणि यासोबतच कोरोना काळ असताना सुद्धा फीज वाढ करणे हेही त्यांच्यावर ताण पडला होता. अशा अनेक पुन्हा प्रश्न आहेत. म्हणजे TC न देणे किंवा त्यांच्या पुढच्या वर्गात प्रवेश न देणे अशा त्यांनी तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. पालकांमध्ये आपापसात एकजूट आहे का? आणि हे आंदोलन नेमकं केव्हा करण्यात आलं, कुठे करण्यात आलं, थाळी वाजवण्यात आली, हे सगळं कुठे झालं? महत्त्वाचं म्हणजे काही पालकांनी फीज भरली आणि काही पालकांनी आर्थिक अडचण असल्यामुळे ते फीज भरू शकले नाही. अशाच पालकांनी एक संघटन तयार केलेलं आहे. त्या पालक तिथे त्यांनी जिल्हा परिषद समोर परवा थाळी बजाव आंदोलन केलं आणि त्या सगळ्या ज्या मागण्याचं निवेदन आहे ते शिक्षण अधिकाऱ्यांना दिलं. नक्की हैदर, तुर्तास धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी वारंवार नारायणा विद्यालयमच्या प्रशासनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दूरध्वनीवरून तरी अशीच प्रतिक्रिया मिळाली की 15% शुल्क वाढ दरवर्षी जी केली जाते तो विषय कोर्टामध्ये आहे, त्यामुळे त्याविषयी आम्ही बोलणार नाही. पण इतर कुठल्याही विषयासंदर्भात ऑन कॅमेरा प्रतिक्रिया द्यायला या शाळेनं नकार दिलेला आहे. न्यूज 18 लोकमतनं ज्या 2 शाळांविषयी या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत त्या दोन्ही शाळांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र शाळांकडून ऑन कॅमेरा कुठलीही प्रतिक्रिया दिली गेली नाही, प्रतिसाद दिला गेला नाही. इथे एक छोटासा ब्रेक. अजून एका शाळेसमोरचं किंवा शाळेबाबतचं वास्तव आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे.
छोट्या ब्रेकनंतर भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 150 दिवसात 300 मिलियन लसीचे डोस दिले गेल्याची माहिती बायडन यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. बायडन यांच्या कोरोना नियंत्रण मोहिमेतला हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. वेगानं लसीकरण झालं तर अमेरिकन नागरिक त्यांचं पूर्वीसारखं आयुष्य पुन्हा सुरू करू शकतील. अमेरिकन नागरिकांनी लस घेतल्यामुळं आपण या टप्प्यावर पोहोचलो आहोत. हे सगळं श्रेय अमेरिकन नागरिकांचं आहे असं बायडन यांनी व्हाईट हाऊसमधल्या आपल्या निवेदनादरम्यान म्हटलं. मात्र 4 जुलैपर्यंत 70% अमेरिकन नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट काहीसं सध्या तरी अवघड दिसतंय. डेल्टा विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतो यावर विश्वास नसल्याचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय. व्हाईट हाऊसमध्ये ते बोलत होते. मात्र लस न घेतलेल्या नागरिकांवर या व्हायरसचा नक्कीच परिणाम होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. जिथे नागरिकांनी लस घेतलेली नाही त्या भागात डेल्टा विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू होऊ शकतात असंही बायडन म्हणाले. अमेरिकेच्या कोलोराडोमध्ये कोविड लसीकरण केलेल्या रहिवाशांना स्कॉलरशिप आणि रोख बक्षिसं दिली जात आहेत. 5 विद्यार्थ्यांना प्रत्येकी $50,000ची स्कॉलरशिप देण्याचं गव्हर्नर जेरेड पॉलिस यांनी जाहीर केलंय. बोल्डर इथल्या एका व्यावसायिकाला 10 लाखांची वॅक्सिन लॉटरी लागल्याचंही त्यांनी सांगितलं. आतापर्यंत तिसऱ्यांदा ही लॉटरी काढण्यात आलेली आहे. राज्यामध्ये जिथे लसीकरणाचं प्रमाण जास्त आहे तिथे कोविड संक्रमण अगदी कमी आहे किंवा अजिबात नाहीये अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी अटलांटा इथल्या एबॅन्झार बॅप्टिस्ट चर्चच्या लसीकरण केंद्राला भेट दिली आहे. आपल्याला आपले मित्र, कुटुंब, नातेवाईक या सर्वांची लस घेण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय. यापुढे लसीकरणाची योजना कशी असेल याची माहिती सुद्धा कमला हॅरिस यांनी दिली आहे. अमेरिकेहून येणाऱ्या पर्यटकांवरचे निर्बंध आता युरोपियन युनियनमधल्या सदस्य राष्ट्रांनी उठवायला सुरुवात केली पाहिजे असं युरोपियन युनियनने म्हटलंय. अल्बेनिया, लेबनॉन, उत्तर मॅसेडोनिया, सर्बिया, तैवान आणि अमेरिका या सदस्य राष्ट्रांनी अत्यावश्यक नसलेल्या प्रवासाला आणि लस घेतलेल्या आणि लसीकरण न केलेल्या लोकांना परवानगी देण्याचं आवाहन केलं गेलंय. दर 2 आठवड्यांनी मिळणाऱ्या माहितीवरून युरोपियन काउन्सिल या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. फी कमी भरणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट शाळेतून काढण्याचा प्रकार खारघर इथल्या विश्वज्योत शाळेनं सुद्धा केलाय. शाळेने वाढवलेली जादा फी भरण्यास नकार दिल्यानं 27 विद्यार्थ्यांना थेट शाळेतूनच काढलं आणि व्यवस्थापनानं हुकुमशाही केल्याचा आरोप आता पालक करतायत. दरम्यान शाळेविरोधात कारवाई करण्याचे संकेत पनवेल महानगरपालिका प्रशासनानं दिले आहेत. खारघरमध्ये असलेल्या विश्वज्योत शाळेनं फी कमी भरलेल्या विद्यार्थ्यांना थेट शाळेतून बाहेर काढलंय. विद्यार्थ्यांना त्यांचे शाळेचे दाखले काढून त्यांच्या मेलवर पाठवण्यात आले. फी न भरल्यानं शाळेतून काढल्याचा शेरा लिव्हिंग सर्टिफिकेटवर मारला गेलाय. या विरोधात पालकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्याबरोबर शिक्षणाधिकारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे. ये स्कूल ने पिछले 2 साल में 51% से फी हाइक किया हुआ है, जो कि हम लोग ने मना किया था एज अ पीटीए इन 2018, लेकिन स्कूल ने ये बात को कंसिडर नहीं किया गया है. स्कूल ने फीस इसलिए बढ़ाया क्योंकि उनको इंफ्रास्ट्रक्चर के लिए पैसा चाहिए था. उसके बाद एक कोरोना आ गया तो कोविड के सिचुएशन में काफ़ी सारे लोगों पेरेंट्स के जॉब्स भी चले गए. इस सिनेरियो में भी स्कूल ने फीस बढ़ा दिया 15% से. जो फीस नहीं पे किया है उसके ऊपर उन्होंने 18% इंटरेस्ट भी लगवाया है. हम लोग ने फीस बढ़ाई हुई फीस मना की कर दी देने से. इन्होंने सबको एलसीस दे दिया. एलसीस पे लिख के रखा है कि फीस नहीं भरने की वजह से आपके बच्चों को निकाला जा रहा है. ये गलत हो रहा है पूरा. ये 2 साल में बहुत सारे मेरे फ्रेंड्स हैं जो पेरेंट्स हैं जो जॉब छोड़े हुए हैं, तो उनको सब जॉब छूटे हुए हैं, तो उनको कहाँ पे उनको इतना पैसा देना पड़ेगा. 96,000 एक साल का फॉर अ 3rd स्टैंडर्ड किड इज़ नॉट
स्मॉल, बहुत कम नहीं, तो इतना अमाउंट कहाँ से लेके आएंगे एक साल? और बहुत सारे बच्चे, पेरेंट्स के तो 2-2 बच्चे हैं, तो उनका क्या होता होगा? तो इट्स अ वेरी डिफिकल्ट टाइम। तो हमको सिर्फ स्कूल से यही कहना है कि पैंडेमिक के होते हुए इतना फ़ी हाइक जो किया हुआ है लास्ट 3 साल से, वो थोड़ा बात करते हुए एक कंक्लूजन में आ जाए कि हमें फ़ी स्ट्रक्चर चेंज करना है, रिवाइज फ़ी स्ट्रक्चर करना है और एक कंक्लूजन में आना है। हे अतिशय अन्यायकारक आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये मॅनेजमेंटशी चर्चा करावी असा हेतू होता, पण मॅनेजमेंटचा एकही रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी उपस्थित नाही। ही शाळा चालते कशी? आज ज्या पद्धतीनं या शाळेच्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून हा दबाव येतोय, हा अतिशय चुकीचा आहे। मॅनेजमेंट जर या संदर्भामध्ये चर्चेला समोर आलं नाही तर या संदर्भामध्ये राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडे किंवा शिक्षण सचिवांच्याकडे या संदर्भातला पाठपुरावा करून या शाळेच्या विरोधामध्ये कारवाई करावी अशी आम्हाला मागणी करावी लागेल। या शाळेवर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आपण तसं शिक्षणाधिकारी रायगड आणि फी रेग्युलेटरी अथॉरिटी यांनासुद्धा पत्राने कळवणार आहोत। तथापि त्या संस्थेचे जी व्यवस्थापन आहे त्यांना पण सूचना दिलेल्या आहेत की आपण हे ॲमिकेबली सॉल्व करावं आणि त्या संस्थेनं मान्य केलेलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही पॅरेंट्सला बोलवून त्याबाबत योग्य ते सोल्युशन काढण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्या मुलांना पुन्हा रिॲडमिशन देण्याची कार्यवाही किंवा प्रयत्न आम्ही करू अशा प्रकारचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। या पूर्ण कार्यक्रमामध्ये 2 शाळांविषयी आपण बोललो। न्यूज 18 लोकमतने या दोन्ही शाळांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मग ती चंद्रपूरची शाळा असेल, नारायणा विद्यालयम किंवा ही खारघरची शाळा असेल, या दोन्ही शाळांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण शाळांकडून कुठलीही ऑन कॅमेरा प्रतिक्रिया आली नाही, प्रतिसाद आलेला नाही। एक मात्र नक्की की या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हीच प्राथमिकता असायला हवी। या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।